how to know if Krishna is happy with our devotional service, whatever we are practicing right now, till Yeah. now, Yes. and what is my standing in in this Krishna conscious moment? Right. So पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. If you are feeling encouragement for chanting, if you are feeling encouragement to attend classes, एक ना उत्साह वाटतोय का तुम्हाला? जेव्हा तुम्ही जपमाळ हातात घेता तेव्हा असं वाटतं का अरे Yes, वा, yes. काय माझं सौभाग्य आहे की मला जप करायला मिळतोय, किंवा क्लासला येताना तुम्हाला आनंद आनंद अनुभवता का? सो द फिलिंग्स ऑफ हॅपीनेस, मनामध्ये जो आनंद अनुभवणे, मनामध्ये उत्साह अनुभवणे, हे एक लक्षण आहे की श्रीकृष्ण आपल्यासोबत खुश आहेत. आणि जर क्लासमध्ये येण्यासाठी नेहमी अरे काय आता क्लासला जायचं, किंवा जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्याचा एक जडपणा वाटणे, असं वाटणे की काय हे रोज जप करायला लागतो. सो दॅट फिलिंग की इट इज अ बर्डन, माझ्यावर हे ओझं कोणीतरी लादलंय, दॅट इज अ फिलिंग दॅट कृष्णा इज अनहॅपी विथ मी. श्रीकृष्ण स्वतः येऊन तुम्हाला सांगणार नाहीच आहेत. आपल्यामधून कोणीही अर्जुन नाहीये, मला पण नाही सांगणार आहेत की मी तुझ्यावर प्रसन्न आहे. पण श्रीकृष्ण आपल्या मनामध्ये परमात्मा रूपी आहेत आणि श्रीकृष्ण आपली भावना बघत असतात. म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचं नामस्मरण करण्यासाठी, त्यांचा संदेश ऐकण्यासाठी, त्यांचा संदेश अभ्यास करण्यासाठी जर मनामध्ये नेहमी हुरहुर लागलेली असते, म्हणजे आता कधी क्लास होईल, कधी मी जप करीन, कधी मी सेवा करीन, ही जर आपल्या मनामध्ये नेहमी उत्साहाची भावना असेल, उत्सुकतेची भावना असेल, आतुरतेची भावना असेल, म्हणजे श्रीकृष्ण आपल्यासोबत प्रिय. मग श्रीकृष्ण विल नॉट फोर्स अस. जर आपल्याला ना आपला मूड चांगला नसेल, श्रीकृष्ण म्हणतील तू दूर राहा, तू तुझं जे काही करायचं ते कर. तुला जर क्लासला येऊन कंटाळा येत असेल, तुला जर नामस्मरण करता करता त्रास होत असेल, तर नको, मला त्रास नाही द्यायचा आहे कोणाला. श्रीकृष्ण कधी कोणाला फोर्स नाही करणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये जप करायला आनंद, सेवा करायला उत्साह, भक्तांसोबत एकत्र येण्यासाठी आतुरता, दिस आर सिम्पटम्स, हे लक्षण आहेत समजून घेण्यासाठी की श्रीकृष्ण माझ्यासोबत प्रसन्न आहेत की नाही. ज्या दिवशी आपण अयोग्य वागणूक ठेवू, ज्या दिवशी आपले विचार चुकीचे असतील, त्या दिवशी श्रीकृष्ण ना भक्तीतला तो आनंद काढून घेतात. भक्तीमध्ये ना मी बघितलंय, भक्ती नीरस होते. आज ज्या प्रकारे लोक आनंदाने आपल्या कार्यक्रमाला येतात ना, काही लोक त्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांना वाटतं मी कुठे आलोय, दे फील आउट ऑफ प्लेस, त्याच्यातून रस निघून जातो सगळं. का रस निघून गेला माहितीये? कारण कुठेतरी त्यांनी काहीतरी चुकीचे विचार केले, चुकीची वागणूक केली, आणि श्रीकृष्णांनी त्यांची जी कृपा होती ती काढून घेतली. द सेम कीर्तन बिकम्स बोरिंग टू पीपल. The same lectures become uninteresting to people. Why? Because Krishna takes out his mercy. So challenge is not to just come, but challenge is to come with eagerness. Challenge is to come with that proper attitude. So how we behave with other devotees, आपण इतर भक्तांशी कसं वागतोय हे श्रीकृष्ण बघतायत. आपण श्रीकृष्णाचं नामस्मरण करताना खूप हरे कृष्ण असं आनंदाने मान डोलवत करतो, पण इतर भक्तांशी जर आपण योग्यपणे वागत नसू, श्रीकृष्ण आपल्या चॅन्टिंग मधला जो आजचा आनंद आहे ना, तो विड्रॉ करणार. आज जेव्हा आपण गीता वाचतो, अरे वा, काय हे एक एक श्लोक आहेत, श्रीकृष्णाने काय छान मार्गदर्शन, ही जी चांगली भावना आहे ना, जर आपण आजूबाजूच्या लोकांशी नीट नाही वागलो, जर आपण उद्धटपणे वागलो, श्रीकृष्ण त्या गीतेमध्ये वाचनाचा जो आनंद आहे तो काढून घेणार. आणि आपण म्हणाल हे काय लिहिलंय, ही संस्कृत भाषा कशी किती जड आहे, कोणी लिहिली ही गीता, मला एक शब्द कळत नाही, ठेवा बाजूला, एक ती जुनी कादंबरी काढतो मी. इट्स व्हेरी रेसिप्रोकेटिव्ह मदर, इट्स व्हेरी रेसिप्रोकेटिव्ह. सो ऑलवेज रिमेन हंबल, always remain cooperative, never try to control, and that will make sure that Krishna will empower you. एका अर्जुनाद्वारे संपूर्ण महाभारतामध्ये सर्व कौरवांवर विजय मिळवून दाखवला श्रीकृष्णांनी, आणि वानरांची मदत घेऊन. वानर काहीही कामाचे नाहीयेत. साधारणपणे वानर, माकड काय कामाचे आहेत? त्या वानरांना सोबत घेऊन रावणाच्या संपूर्ण त्या नगरीला नष्ट केलं रामचंद्र. ते आपल्याला सांगतायत, डोंट थिंक आय एम डिपेंडेंट ऑन यू, बट इफ यू हॅव द राईट मूड, इवन इफ यू आर ए मंकी, I will use you to do great wonders. And if you are somebody like Ravan, a big scholar,
खूप शक्तिशाली आहे, सगळं काही आहे, पण मूड कसा आहे, त्याचा चुकीचा मूड आहे. कृष्ण डिस्ट्रॉइड हिम, राम डिस्ट्रॉइड हिम. सो परीक्षा काय माहितीये, थर्मोमीटर असतो ना, थर्मोमीटर, तसा एक समजा उत्साहोमीटर असेल आपला, एन्थुझियाझमोमीटर. सो वी हॅव टू चेक. पहिल्या दिवशी 2022 मध्ये एप्रिलमध्ये आपण गीता कोर्स सुरू केला. सो 2022 मध्ये जेव्हा आपण कार्यक्रमाला आलो तेव्हा आपला उत्साह कसा होता, आणि आता 2024 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपला उत्साह कसा आहे. जर तो खाली जात असेल तर कुठेतरी काहीतरी चुकलंय. आणि जर आपला उत्साह असा हळूहळू वाढतोय पण वरच्या दिशेने वाढतोय, इट मीन्स वी हॅव द राईट मूड अँड समवेअर कृष्ण इज हॅपी विथ अस. श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न आहेत याचं चिन्ह काय? पैसे जास्ती मिळणे, आपली तब्येत चांगली होणे, आपल्याला रूप सौंदर्य मिळणे? नाही. ते तर फेअर अँड लवली लावल्यावर पण मिळतं. जर कोणी नास्तिक असेल आणि त्यांनी फेअर अँड लवली लावले तर त्याला पण रूप सौंदर्य मिळेल. जर कोणी नास्तिक असेल आणि त्यांनी कुठल्या तरी चांगल्या शेअर्सच्या कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतले तर त्याला पण श्रीमंती मिळेल. ऍक्च्युअल लक्षण की श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न आहेत हे एव्हर इन्क्रीजिंग एन्थुझियाझम फॉर डिव्होशनल ऍक्टिव्हिटीज. सदैव वाढणारी आतुरता, सदैव वाढणारा उत्साह, सदैव वाढणारा तो गोडवा. श्रीकृष्णाशी संबंधित काही करायला गेलो की अरे गोडवा गोडवा गोडवा. सो द मोर हॅपी यू फील when you are serving Krishna, it means Krishna is happy with you. And the more chanting, Shravanam, yatras become boring to you, it means Krishna is not happy with you. Because Krishna is saying, दूरच राहा बाबा. कारण तू ज्या प्रकारे सगळ्यांशी बोलतोस की मी मोठा तू छोटा, समवेअर कृष्णा वॉन्ट्स यू टू स्टे अवे. मग ते हळूहळू ना त्याच्यातला रसच निघून जातो, ती इथे टेस्टच निघून जाते. मग तुम्ही किती हापूस आंबा खा की कुठला गोड आंबा खा, पण इथे जिभेला चव नसेल तर ते बेचव लागतं. म्हणून आपला बघा, तुम्ही चांगला मूड असेल ना तर लहान लहान गोष्टीमध्ये आनंद आहे भक्तीमध्ये. आणि जर मूड चांगला नसेल, मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करतोय पण बेचव लागतात. सो दिस इज द ओनली वे वी कॅन अंडरस्टँड इफ कृष्ण इज हॅपी विथ अस. Krishna's reciprocation is in the heart. Are you happy chanting? Are you happy reading? Are you happy doing Shravanam? Are you happy doing Seva? If you are, it means you have pleased Krishna. Nobody is going to give you a certificate. You have to take your own certificate. Okay, Mataji, Hare Krishna. Yes, very true. Thank you very much, Prabhuji.